अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीच्या नुकसानीनंतरही शासनाकडून मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप उसळला आहे। दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांनी तहसील समोर अन्नत्याग आंदोलन करत शासन आणि आमदारांविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे। अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिवाळीसारख्या सणाच्या दिवशीच तहसील समोर अन्नत्याग आंदोलन सुरू करून शासन आणि आमदारांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असतानाही शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस मदत न मिळाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत। आंदोलनकर्त्यांनी मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र पोलिसांनी मनाई केल्याने त्यांनी जागा बदलत बार्शीटाकळी तहसील कार्यालयासमोरच ठिय्या दिला। काळे कपडे आणि काळ्या पट्ट्या बांधून शासनाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। काळी दिवाळी, शेतकऱ्यांना न्याय द्या, आमदार कुठे गेले अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आमदार जागेवर नसल्याने त्यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले नाही, म्हणून तहसील समोर आंदोलन करावे लागले। सकल मराठा कुणबी समाजाचे नेते राजू पाटील शिंदे यांनी आमदारांच्या अनुपस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांनी सांगितले की हे केवळ शेतकऱ्यांचा नव्हे तर संपूर्ण मराठा कुणबी समाजाचाही अपमान आहे। शेवटी तहसील प्रशासनाच्या वतीने संजय इसाळकर यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले। ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल राठोड यांच्या पथकाकडून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। परिस्थिती नियंत्रणात असून शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन दिवसभर सुरू राहिले। आज मूर्तिजापूर येथे सकल मराठा कुणबी समाज आणि शेतकरी मजूर यांच्या वतीने माननीय आमदार हरीश भाऊ पिंपळे यांच्या घरासमोर हे आंदोलन ठरवण्यात आलं होतं। शासनाला यांची माहिती सुद्धा देण्यात आली होती, परंतु मूर्तिजापूरचे ठाणेदार यांनी कलम 168 प्रमाणे हे आंदोलन करू नये म्हणून त्यांनी आम्हाला नोटीस दिल्यामुळे बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले नाहीत आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी आमदार साहेब यांच्या निवासस्थानी हे आंदोलन करण्याकरता जात असताना आम्हाला या ठिकाणी जागा बदलण्याची वेळ आलेली आहे। आणि मी या निमित्ताने सांगतो की सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांना एक जो चॉकलेट दिलं त्यांनी की संपूर्ण कर्जमाफी देण्यात येईल, या भरोशावर संपूर्ण शेतकऱ्यांनी सरकारला भरघोष मतदान करून सत्तेमध्ये आणलेलं आहे। परंतु सरकारने आपले जो म्हणणे आहे ते म्हणणे त्यांनी कोणत्याच प्रकारच्या शेतकऱ्याला ना कर्जमाफी दिली, ना शेतकऱ्याचा जो अनहद नुकसान झालेला आहे या नुकसानात सुद्धा भरपाई दिलेली नाही। या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितले होते की शेतकऱ्याची दिवाळी ही गोड होईल, फक्त पेपरमध्ये ज्यांचे आकडेले आहेत, परंतु शेतकऱ्याच्या कोणत्याच खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा आजच्या तारखेमध्ये जमा झालेला नाही आहे। तरी आजचा जो आंदोलनाचा हे आहे, आज आंदोलन जरी आमचं दडपण्याचा प्रयत्न झाला असेल तरी या शासनाने जर शेतकऱ्याच्या मागण्या मान्य केले नाही, हेक्टरी 70,000 रुपये दिले नाही, जो आत्महत्याग्रस्त जो शेतकरी आहे त्याच्या कुटुंबाला नोकरी दिली नाही, अशा आमच्या 7 मागण्या आहेत। जर 7 मागण्या मान्य नाही झाल्या तर यापुढे सुद्धा मोठा तीव्र आंदोलन करण्यात येईल।